नमस्कार विद्यार्थी मित्र, इन्फिनिट मॅथ्स विथ सुबोधे युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत इयत्ता 10वीचा जे बोर्ड पेपर होणार आहे त्या बोर्ड पेपरचं वेळापत्रक आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। बघा, एकंदरीत जर इथे बघायला गेलं तर 21/2/2024 या तारखेपासून इयत्ता 10वीचे पेपर सुरू होणार आहेत आणि शेवटचा पेपर असणार आहे 17/3/2024 ला। अशा प्रकारे तुमचे जे पेपर आहेत बोर्डचे इयत्ता 10वीचे ते 21 तारखेपासून सुरुवात होणार आहे। आणि बघा, 21च्या नंतर बऱ्याचशा पेपरसाठी जो गॅप आहे, जो काही दिवसाचा अंतर आहे ते थोडं कमी आहे यावेळेस। बघा, आपण सविस्तर विस्ताराने हा टाइम टेबल इथे बघणार आहोतच। तत्पूर्वी अजूनपर्यंत जर नवीन असाल चॅनलवर आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूला जी बेल आयकॉन आहे ती पण प्रेस करा, जेणेकरून आम्ही बनवलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर आता टाइम टेबल आपण विस्ताराने बघूया। बघा, सुरुवातीला इथे डे, डेट, सब्जेक्ट आणि टाइम अशा प्रकारचा आपण फॉर्मॅट बनवलेला आहे। बघा, फ्रायडे म्हणजेच 21/2/2024 या दिवशी सुरुवात होणार आहे तुमच्या पेपरला आणि सुरुवातीचाच पेपर असणार आहे मराठीचा आणि याला जो टाइम आहे तो आहे 11 ते 2 पर्यंत। आता इथे तुम्हाला माहिती आहे की जे पेपर आपले 3 तासाचे आहेत ते म्हणजे मराठी, इंग्लिश आणि हिंदी। आता नंतर 21च्या नंतर डायरेक्ट तुमचा 1 तारखेला पेपर असणार आहे 1/3/2024 ला, तो म्हणजे इंग्लिशचा आणि तो पण असणार आहे 11 ते 2। आता बघा, इथे 21 ते 1 यांच्या दरम्यान थोडासा जो गॅप आहे तो जास्त आहे। बाकी जर आपण पूर्ण ज्यावेळेस विस्ताराने बघू तर तुम्हाला असं दिसायला येईल की जो गॅप आहे तो खूपच कमी दिवसांचा आहे। नंतर बघा, इथे 1चा पेपर संपल्याच्या नंतर लगेच 3 तारखेला म्हणजे इथे 1 आणि 3 याच्यामध्ये फक्त एकच दिवस तुम्हाला मिळणार आहे। 3/3/2024 ला हिंदीचा पेपर तुमचा असणार आहे, त्याचा जो टायमिंग आहे तो 11 ते 2 आहे। त्याच्यानंतर 3चा संपल्याच्या नंतर लगेच 5/3/2024 इथे 5 तारखेला लगेच बघा 3चा संपल्याच्या नंतर लगेच फक्त 4 दिवस म्हणजे इथे 4 तारखेचा एका दिवसाचा गॅप आहे आणि नंतर तुमचा आहे मॅथ पंचा आणि मॅथला जो टाइम आहे तो आहे आपला 11 ते 1। बघा, इथे यावेळेस हे थोडंसं नेहमी आपण बघतो प्रत्येक वेळेस आतापर्यंत बघित आलेलो आहोत की जो मॅथ 1 असेल किंवा मॅथ 2 असेल याला जास्त दिवस 2 ते 3 दिवस मॅक्झिमम असतात। पण यावेळेस इथे बघा, मॅथ 1 5 ला आणि लगेच मॅथ 2 चा पेपर तुमचा जो आहे तो 7 तारखेला आहे। म्हणजे इथे अगदी तुम्हाला कमी वेळ मॅथ 1 आणि मॅथ 2 साठी इथे दिलेला आहे। त्याच्यानंतर ते बघा 5 तारखेचा मॅथ 1 झाल्याच्या नंतर लगेच फ्रायडेला 7/3/2024 ला मॅथ सेकंड हा आपला पेपर असणार आहे। नंतर इथे मात्र एक दिवस शिल्लक गॅप दिसत आहे आपल्याला बघा, 7 नंतर 10 म्हणजे 8 आणि 9 असे 2 दिवस आणि नंतर असणार आहे तुमचा सायन्स 1 आणि याचाही जो टायमिंग आहे मॅथ 2 चा सायन्स 1 चा हा 11 ते 1 असणार आहे। नंतर बघा 10चा झाल्याच्या नंतर लगेच मॅथच्या प्रमाणात जसं मॅथ 1 आणि मॅथ 2 याच्यामध्ये एकाच दिवसाचा जसा आपल्याला गॅप दिसत आहे तसंच इथे पण एकाच दिवसाचा काय आहे तुम्हाला इथे अंतर दिलेलं आहे बघा, 11 तारखेचा फक्त आणि नंतर लगेच 12 तारखेला तुमचं असणार आहे सायन्स 2 आणि त्याचाही टायमिंग असणार आहे 11 ते 1 पर्यंत। नंतर 12च्या नंतर इथे एक 2 ते 3 दिवसाचा गॅप दिसत आहे बघा, 12, 13, 14 2 दिवस आणि नंतर 15ला तुमचं आहे हिस्ट्री आणि इकॉनॉमिक्स म्हणजे इतिहास आणि जे राज्यशास्त्र आहे हे तुमचं सोशल सायन्स 1 वाला जो पार्ट आहे इतिहास आणि राज्यशास्त्र हा तुमचा 15ला असणार आहे। याचाही टायमिंग जो आहे तो 11 ते 1 आहे। नंतर मंडेला म्हणजे 17 तारखेला 17/3/2024 ला तुमचा जिओग्राफी म्हणजे जो भूगोल आहे सामाजिक शास्त्र पार्ट 2 म्हणजे सोशल सायन्स पार्ट 2 हा तुमचा पेपर असणार आहे शेवटचा 11 ते 1 पर्यंत। तर अशा प्रकारे हा जो काही टाइम टेबल आलेला आहे हा बोर्डाने जाहीर केलेला आहे। परंतु याच्यामध्ये अशी शक्यता आहे की याच्यामध्ये काही चेंजेस होण्याची शक्यता असू शकते। मॅक्झिमम टाइम असं होत नाही की बाबा टाइम टेबल एकदा जाहीर केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये चेंज होतील, म्हणजे रेअर केसेसमध्ये असा चेंज होण्याची शक्यता असते। तरी सुद्धा तुम्ही ज्या शाळेमध्ये शिकता त्या शाळेतून जो काही टाइम टेबल तुम्हाला मिळेल तर तो टाइम टेबल आणि हा जो मी सांगितलेला टाइम टेबल हा रेफर करूनच तुम्हाला पेपरला जायचं। शक्यतो कधीही याच्यामध्ये जास्त तफावत असत नाही किंवा याच्यामध्ये काही चेंजेस होण्याची शक्यता असत नाही, परंतु तरी सुद्धा आवर्जून मी सांगू इच्छितो की तुमच्या शाळेकडून जो काही टाइम टेबल येईल, जे वेळापत्रक येईल, जे जाहीर होईल किंवा शाळेकडून जे तुम्हाला वेळापत्रक मिळणार तर त्या वेळापत्रकानुसार तुम्हाला पेपर द्यायचे आहेत आणि याच्यासोबत ते वेळापत्रक काय करायचं तुम्हाला मॅच करून पाहिजे। तर अशा प्रकारे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जो इयत्ता 10वीचा बोर्डचा जो टाइम टेबल आहे तो इथे बघितलेला आहे।
आता याच्यानंतर आपण अभ्यासाचं कशा प्रकारे नियोजन करायचं, तर याच्यावर नक्कीच एक ते 2 दिवसामध्ये व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत इथेच थांबूयात. चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करण्याचं विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.